नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज भरपूर पाऊस आहे, मोठा पाऊस आहे। आज बाहेर नदीला पूर आलाय, म्हणजे आमच्याकडे नद्या फुल भरलेल्या आहेत। आणि भाऊ आमचे गेले होते मासे धरायला, जाळी टाकली होती। आता 2 दिवस झाले जाळी टाकतात आणि ते घरी आणतात मासे पकडून। जाळी काढायची, त्याच्यामधले मासे धरायचे आणि परत ती जाळी आहेत तशीच पाण्यामध्ये सोडायची, तर लावायची ती व्यवस्थित आणि परत आणि घरी यायचं आणि परत संध्याकाळी परत आणि जाळी ती काढायला आणि त्यातले मासे गोळा करायला जायचं। अशा पद्धतीने आमच्यात आता 2-3 दिवस सलगच चालू आहेत, मासे खायला आणि आणायला चालू आहेत। आणि बाहेर तुम्ही पाऊस पाहू शकता। चला आतमध्ये मासे पण बनवायला चालू आहेत। चला आपण आता आत जाऊया। इकडे 10 वर्षा मासे बनवायला लागली आहे आणि सगळी तयारी करून दिली आहे मी। तिला काय बनवायला येतच नव्हतं, पण आता थोडं शिकली आहे आणि थोडं खायला पण शिकली आहे। आम्ही जरा जास्तच आग्रह तिला करत होतो आणि त्यामुळे तिनं आता ह्या वर्षी थोडासा मासा खाल्लाय। नाहीतर ती पूर्णपणे व्हेजच होती, पण मासा खाऊन आता बाटली आहे ती। ते फ्राय केलेले मासे पहा, किती मस्त यम्मी। वर्षा तू खाणार ना? आज मंडे आहे, आज मंडे, आज सोमवार आहे, त्यामुळे आम्ही दोघी पण खात नाही आज सोमवारचं। हा रस्सा आहे पहा। आज फक्त 2च लोक खाणार आहे मासे आणि आम्ही आज शाकाहारीच खाणार आहे। आज सोमवार असल्यामुळे आज आम्ही करणारच नव्हतो घरात, पण पुरुष मंडळी आमची जरा रुसतील म्हणून आणि तयार केलंय। आणि वर्षा काय व्हिडिओत येणारच नाही म्हणायला लागली आहे पहा। मी तिला मुद्दाम बळणं दाखवायला लागलोय, पण ती म्हणते मला दाखवू नका। याचं पण कारण मोठं आहे, ते तुम्हाला कधीतरी एखादा व्हिडिओ करून सांगेन आम्ही। तुम्ही आता आमचे बरेच व्हिडिओ पाहिला, म्हणजे ह्या 1-2 ते 3 महिन्यातले जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये वर्षा माझ्याबरोबर आलेलीच नाही। का आलेली नाही ते हे एखादा व्हिडिओ आम्ही दुसरा असा सेपरेट व्हिडिओ करीन आणि तुम्हाला तो दाखवेन का ती व्हिडिओमध्ये येत नाही ते। मला खरं तर नॉनव्हेज बनवता येत नव्हतं। खरं तर मी हे ताईंच्यामुळे शिकलेले आहे, कारण मी पहिल्यापासून व्हेज असल्यामुळे मला त्याचा वास पण सहन होत नव्हता आणि मी कधी बनवायचा पण प्रयत्न केला नव्हता। तर आमच्या घरात सगळीच नॉनव्हेज खाणार आहेत। मी आणि आमची मोठी मुलगीच तेवढी, आम्ही दोघीजणी व्हेज आहे। तर आता मी गेल्या वर्षीपासून एक पीस माशाचा ट्राय करत आहे। मला एवढं पण काय लग्न झाल्यावर स्वयंपाक येत नव्हता, मेन म्हणजे भाकरी पण येत नव्हती। मी इथं आल्यावरच सगळं शिकलेलं आहे आणि मेन म्हणजे इथं सगळं नवीन ताईंच्याकडून शिकायला मिळालं। खरंच माझ्याकडून शिकायला मिळालं? होय, तुमच्याकडूनच शिकायला मिळालं। चांगली गोष्ट आहे, म्हणजे माझ्याकडून तू काहीतरी शिकलीस। होय। चला, जर सकाळचे आमचे ह्या वेळेपर्यंत म्हणजे 10:30 वाजलेत, ह्या वेळेपर्यंत आमची सगळी कामं आवरतात, म्हणजे जेवण वगैरे बनवून आणि खाऊन आणि बाकीची सगळी कामं आवरतात 10:30 पर्यंत आमची। पण आज मासे आमची मुले पण स्कूलला आहेत, तिघं पण गेलेले आहेत। आता धनुच आहे घरात, आता तिचं पण आता ऍडमिशन होईलच लवकरच। आणि रोज लवकरच आमचं काम आवरते, पण आज मासे असल्यामुळे आवरलेलं नाही आणि आज लेट झालाय, 10:30 वाजून गेलेत। आम्ही आता सगळी जेवाय बसणार आहे आणि तर मासे आम्ही काही खात नाही आज सोमवारचं, पुरुष मंडळी खाणार आहेत। चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।